फ्लावरचे सर्व टाइप्स, त्यानंतर त्यामध्ये येणारे सर्व मॅटर, कंप्लीट स्ट्रक्चर आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलंय. नाउ वी विल कंटिन्यू विथ दी फ्रूट अँड सीड्स. ठीक आहे. आता फ्रूट तुम्ही बऱ्यापैकी याआधी ऐकलेलं आहात, परंतु स्ट्रक्चरली त्यामध्ये काय असतं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. स्पेसिफिकली मी सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारेल. फ्रूट कशापासून तयार होतो आणि सीड फ्लावरच्या कोणत्या पार्ट पासून तयार केलं जातं? चला, टेल मी आन्सर इन द चॅट बॉक्स, और ज्याला आन्सर द्यायचं असेल ते माइक ओपन करून देऊ शकतो. हा, फ्रूट कशापासून तयार होतो आणि फ्रूट ओव्हरी पासून तयार होतं आणि सीड ओव्ह्यूल पासून होतं. व्हेरी गुड. यल्माबेन आन्सर दिलाय, कर्डेलनं पण आन्सर दिलाय. चॅट बॉक्स मध्ये बऱ्यापैकी आन्सर आलेत. शिरोळे, श्रद्धा वागचौरे आहे, हर्षल, स्नेहल, सावळा. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला याविषयी ऑलरेडी क्लिअर आहे. बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन महत्वाची आहे. फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन होतं ना सर ते? हा, फ्रूट इज फॉर्म्ड फ्रॉम ओव्हरी आणि सीड कोणापासून होईल तर फ्रॉम ओव्हूल. ठीक आहे. पण यांच्यापासून तयार होत असताना हे विदाउट फर्टिलायझेशन होत नाही, म्हणजे आफ्टर फर्टिलायझेशन होतं. इट इज आफ्टर फर्टिलायझेशन. आणि जर समजा विदाउट फर्टिलायझेशन होत असेल, म्हणजे इफ विदाउट फर्टिलायझेशन असेल, तर मग अशा केसमध्ये त्यासाठी स्पेसिफिक प्रोसेस आहे. सांगता येईल कोणाला यावरती, पण मी याआधी कधीतरी डिस्कशन केले तुमच्या बरोबर. इफ दे आर फॉर्म्ड विदाउट फर्टिलायझेशन देन हाऊ, किंवा त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? व्हेरी गुड. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज पार्थिनोकार्पी. पार्थिनोकार्पी हा वर्ड जो आहे आपण यूज करतो फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन. कार्प किंवा कार्पी म्हणजे फ्रूट. कार्प जे आहे याला आपण काय म्हणतो? फ्रूट. ठीक आहे. विदाउट फर्टिलायझेशन एम्ब्रिओ तयार होणे, कारण एम्ब्रिओ पासून पुढे सीड तयार होतो. विदाउट फर्टिलायझेशन एम्ब्रिओ तयार होणे याला आपण म्हणतो पार्थिनोजेनेसिस. याला आपण काय म्हणतो? पार्थिनोजेनेसिस. विदाउट फर्टिलायझेशन एम्ब्रिओ तयार होणे दॅट इज अ पार्थिनोजेनेसिस, आणि विदाउट फर्टिलायझेशन फ्रूट फॉर्मेशन होणे दॅट इज कॉल्ड एज द पार्थिनोकार्पी. ठीक आहे. ही काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला माहित असणं गरजेची आहे. चला मग आपण पाहूया वन बाय वन. फ्रूट पासून सुरुवात करूया. फ्रूट इट इज ए रायपन ओव्हरी. काय सांगितले? डेफिनेशन काय दिलेली आहे? इट इज ए रायपन्ड ओव्हरी. रायपन म्हणजे ओव्हरी राईप झाली, डेव्हलप झाली, मॅच्युअर्ड झालेली आहे, तेव्हा जाऊन काय होईल? फ्रूट तयार केलं जाईल. डेव्हलप्ड आफ्टर फर्टिलायझेशन. इट इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट. फ्रूट फॉर्मेशन होणे हे फ्लॉवरिंग प्लांटचं काय आहे? हे फ्लॉवरिंग प्लांटचं कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे, कारण फ्रूट फॉर्मेशन ही जिम्नोस्पर्म मध्ये भेटत नाही. समजते? व्हाय इट इज ए कॅरेक्टरिस्टिक फीचर? बिकॉज फ्रूट फॉर्मेशन इज नॉट इन ए जिम्नोस्पर्म्स. ठीक आहे. म्हणून फ्लॉवरिंग प्लांट ज्यांना आपण म्हणतो अँजिओस्पर्म्स, तर हे अँजिओस्पर्मचं काय आहे? कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. म्हणून त्यांना आपण दुसरं एक नाव देतो, दॅट इज अ फ्रुटिंग प्लांट्स. हे फ्रूट फॉर्म विदाउट फर्टिलायझेशन दॅट इज कॉल्ड एज ए पार्थिनोकार्पिक फ्रूट. आपण डिस्कस केलंय. इन मँगो अँड कोकोनट फ्रूट इज कॉल्ड ड्रूप. पहा, मँगो आणि कोकोनट मध्ये फ्रूटला काय म्हणतात? ड्रूप म्हणतात. ध्यानात ठेवा, यावरती सरळ सरळ स्टेटमेंट वरती प्रश्न विचारलेला आहे. इन मँगो अँड कोकोनट फ्रूट इज कॉल्ड एज द ड्रूप. They are one-seeded and develop from monocarpellary superior ovaries. हे मँगो मध्ये किंवा कोकोनट मध्ये असणारा जो फ्रूट आहे, मँगो आणि कोकोनटचा असणारा जो फ्रूट आहे, इथं तुम्हाला दिसतोय पहा. सी, दिस इज ए कोकोनट अँड दिस इज ए मँगो. यामध्ये तयार होणारा जो फ्रूट आहे त्याला आपण ड्रूप म्हणतो. आणि कसं तयार होतो?
कसं तयार होतं? मोनोकार्पेलरी, म्हणजे याच्यामध्ये सिंगल कार्पेल असेल. गायनोशियम मध्ये काय असेल? सिंगल कार्पेल असेल. आणि सुपिरियर ओव्हरी म्हणजेच कोणत्या प्रकारचं फ्लावर झालं? पेरिगायनस, हायपोगायनस की इपिगायनस? चला बोला. सुपिरियर ओव्हरी असेल तर फ्लावर कोणत्या प्रकारचं होईल? टेल मी द आन्सर. जर सुपेरियर ओव्हरी असेल तर फ्लावर कोणत्या प्रकारचं असेल? हायपोगायनस. हायपोगायनस. ठीक आहे, म्हणजे ओव्हरी वरती असते आणि त्यामध्ये होतं काय? Ovary is at समजा highest हे- position. समजा हे असेल गायनोशियम आणि इथून मग हे बाकीचे सगळे पार्ट, याच्या खालून हे बाकीचे सगळे पार्ट तयार केले जातील. ठीक आहे, या बेसिस वरती ही ओव्हरी झाली सुपेरियर. ठीक आहे, तर मँगो आणि कोकोनटच्या बाबतीत हे झालं. एक्झाम्पल ध्यानात ठेवा, ऍज इट इज क्वेश्चन विचारलेला आहे नीट मध्ये. फ्रूटच्या स्ट्रक्चर कडे जाऊया आपण आता. द फ्रूट काय आहे, काय कन्सिस्ट करतं? तुमच्या समोर इथं मँगो फ्रूट आहे, पहा. याला व्हिज्युअलाइज करा, ऑब्झर्व करा चांगल्या पद्धतीने. ठीक आहे, या फ्रूट मध्ये काय काय दिसतंय तुम्हाला? सर्वात बाहेर हा इपिकार्प दिसतो, त्याच्यानंतर आहे मेझोकार्प आणि त्याच्यानंतर आहे एंडोकार्प. ठीक आहे, सो these are three are the parts of पेरिकार्प. म्हणजे फ्रूट जे आहे ते दोन थिंग कन्सिस्ट करतं. देर आर टू थिंग्स. पहा, हा एवढा पार्ट मी इथे दाखवते तुम्हाला. हा एवढा पार्ट जो आहे तर इट इज कॉल्ड ऍज पेरिकार्प. ठीक आहे, आणि हा व्हाईट कलरचा जो दिसतो इट इज अ सीड. देर आर टू पार्ट्स, पेरिकार्प अँड सीड. फ्रूट मध्ये असे दोन पार्ट कन्सिस्ट असतात, दॅट इज पेरिकार्प अँड सीड. पेरिकार्प तीन पार्ट पासून तयार झाले. काय काय आहेत? सर्वात बाहेर असलेलं एक्झोकार्प, ज्याला आपण इपिकार्प म्हणतो. त्याच्यानंतर आहे मेझोकार्प, जो फ्लेशी असतो आणि ज्युसी असतो. आणि कसा असतो? ज्युसी असतो, ज्याला आपण खातो. ठीक आहे, आणि एंडोकार्प जो सर्वात आतमध्ये असतो. जर तुम्ही याला मँगो साठी घेतलं तर एंडोकार्प हा स्टोनी आहे. जर मँगो कार्प साठी जर घेतलं तर एंडोकार्प हा कसा आहे? स्टोनी किंवा हार्ड आहे, स्पेसिफिकली फॉर दी मँगो. आणि दुसरा आहे फॉर दी कोकोनट. तुम्हाला दिसतंय पहा इथं, हा कोकोनट आहे. कोकोनटचा एंडोकार्प पहा, हार्ड शेल आहे. मँगो मध्ये सुद्धा हार्ड आहे. जेव्हा तुम्ही त्या एंडोकार्पला ब्रेक करतात तेव्हा आतमध्ये जाऊन तुम्हाला सीड भेटतं, त्याच्याशिवाय सीड भेटत नाही. एंडोकार्प या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. मेझोकार्प या ठिकाणी, मेझोकार्प जो आहे तो फायब्रस हस्क आहे कोकोनट मध्ये. कसा आहे? फायब्रस. हा फायब्रस स्ट्रक्चर फॉर्म करतो. ठीक आहे, फायबर्स आहेत तिथं. आणि एक्झोकार्प त्याचा आउटर लेअर काहीसा थिन असतो. तसं मँगो मध्ये पण थिन असतो आणि कोकोनट मध्ये पण थिन असतो. ठीक आहे, तर तुम्ही इथं पहा पेरिकार्प काय आहे. पेरिकार्प इज कॉल्ड एज अ फ्रूट वॉल. इट मे बी ड्राय और फ्लेशी. हे कसं असू शकतं? ड्राय किंवा फ्लेशी असू शकतं. ठीक आहे, त्यानंतर थिक अँड फ्लेशी पेरिकार्प इज डिफरन्शिएट इनटू आउटर एपिकार्प, मिडल मेसोकार्प आणि इनर एंडोकार्प. आणि आतमध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ दी सीड. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द फ्रूट. ठीक आहे, आता इथं मी तुम्हाला मँगो आणि कोकोनटच्या बाबतीत सांगितलंय. मँगो, the pericarp is well differentiated into thin epicarp, fleshy mesocarp and stony hard endocarp. तर कोकोनट मध्ये the mesocarp is fibrous. डिफरन्सिएशन लक्षात ठेवा, मी डिस्कस केलंय म्हणून स्पीड मध्ये घेतलं. ठीक आहे, तर हे झालं अबाउट दी फ्रूट. आता पुढे जाऊया आपण सीड कडे. जसं फ्रूट हा फर्टिलायझेशन नंतर मॅच्युअर्ड ओव्हरी पासून, म्हणजेच आपण त्याला म्हटलं रायपन ओव्हरी पासून तयार होतो, तसं सीड हा फर्टिलायझेशन नंतर मॅच्युअर्ड ओव्हल पासून तयार होतो. ठीक आहे, पण इट इज द मॅच्युअर्ड ओव्हल डेव्हलप्ड आफ्टर फर्टिलायझेशन. सीडला दुसरं नाव काय आहे? इट इज अ मॅच्युअर्ड ओव्हल विच इज डेव्हलप्ड आफ्टर फर्टिलायझेशन. ठीक आहे, बिफोर फर्टिलायझेशन फक्त ओव्हल असतं आणि आफ्टर फर्टिलायझेशन त्याला आपण नाव देतो सीड.
ठीक आहे. बिफोर फर्टिलायझेशन वी कॉल्ड ओव्हल अँड आफ्टर फर्टिलायझेशन वी कॉल्ड इट सीड. ठीक आहे. एक सीड जो आहे तो कसं तयार होतो? इट इज मेड अप ऑफ सीड कोट अँड अन एम्ब्रियो. सीड कसं तयार होतो? सीड कोट आणि एम्ब्रियो पासून. दिसते पहा इथं तुम्हाला, हा बाहेरच्या साईडला सीड कोट आहे आणि आतमध्ये एम्ब्रियो असतो. इथे या, दिस इज ए एम्ब्रियो. ठीक आहे. तर सीड कोट आणि एम्ब्रियो इथे पहा, ह्या सीड मध्ये पण पहा, हा एम्ब्रियो आहे आणि हे जे दोन पार्ट दिसतात हे कॉटिलिडॉन जे कोट आहे. ठीक आहे, सॉरी, हे कॉटिलिडॉन आहे, बाहेर कोट असतं. तर सीड हा सीड कोट कन्सिस्ट करतं आणि एम्ब्रियो कन्सिस्ट करतं. सीड कोट दोन असतात, सीड कोट दोन असतात. ठीक आहे. आउटर त्याला आपण म्हणतो टेस्टा, आउटर त्याला आपण म्हणतो काय? टेस्टा. आणि इनर आपण म्हणतो, जे आतल्या बाजूला असेल, इट इज कॉल्ड एज द टेगमन. ठीक आहे. टेस्टा काहींमध्ये स्टोनी असतो, जसं मँगो असेल, कोकोनट असेल. ठीक आहे, सॉरी, जसं मँगो असेल. टेस्टा तिथं थोडस स्टोनी नाही, हार्ड असतो. आणि टेगमन जो आहे तो फ्लेशी असतो. ठीक आहे. तर हे झालं अबाउट दी सीड. सीड मध्ये प्रेझेंट असलेला जो एम्ब्रियो आहे, इट इज मेड अप ऑफ रॅडिकल, एम्ब्रियोनल ऍक्सिस अँड 1 or 2 कॉटिलिडॉन. एक कॉटिलिडॉन असेल तर हे असतं मोनोकॉट प्लांट मध्ये, मोनोकॉट प्लांट मध्ये, यावरती मी एक्झाम्पल सांगितलेत तुम्हाला. आणि 2 कॉटिलिडॉन असेल तर अशी कंडिशन असते डायकॉट प्लांट मध्ये. ठीक आहे. सीड वरती डिपेंड आहे की प्लांट मोनोकॉट असेल की डायकॉट असेल. तसं आपण स्टेम आणि लीव्हच्या बेसिसवर डिफरन्शिएट करू शकतो, पण ऍक्च्युअल डेव्हलपमेंट ही फ्रॉम सीड आहे. तर सीड मध्ये एम्ब्रियो हा मोनोकॉट म्हणजे सिंगल कॉटिलिडॉनचा असेल तर त्याला मोनोकॉट म्हणतात, आणि डायकॉट 2 कॉटिलिडॉनचा असेल तर त्याला आपण काय म्हणतो? डायकॉट. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. जर 1 कॉटिलिडॉनचा असेल, ठीक आहे, तर विट आणि मेज, आणि 2 कॉटिलिडॉनचा असेल तर ग्राम अँड पी. हे एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवले आहेत. आणि मध्यभागी काय असतं? एम्ब्रियोनल ऍक्सिस. चला, कसं तुम्ही याला समजून घेणार? तर त्यासाठी आपण ही फिगर घेऊ, ही फिगर घेऊ. याला मी सेपरेट सांगतो तुम्हाला. कोणताही एक सीड घ्या. ठीक आहे. समजा हा आपण एक सीड घेतला, हरभरा अशा पद्धतीचा असतो. कोणतेही एक सीड घ्या. इथं वरती एक छोटीशी ओपनिंग दिसते आणि त्याच्या खाली अशी एक छोटीशी ओपनिंग असते. ठीक आहे. तर ही जी छोटीशी ओपनिंग आहे त्याला आपण म्हणतो मायक्रोपाईल. वी कॉल इट मायक्रोपाईल. आता मायक्रोपाईल काय आहे? तर यासाठी तुम्हाला यावं लागेल एम्ब्रियोकडे. ठीक आहे. मग एम्ब्रियो घ्या. मी हा तुमच्या समोर एक एम्ब्रियो काढतोय, हा मध्ये न्यूसेलस. त्यानंतर बाहेरच्या बाजूला दिस इज कॉल्ड एज इंटिग्युमेन, विच इज आउटर इंटिग्युमेन. ठीक आहे. त्यानंतर दिस इज ए, सॉरी, आधीचा इनर इंटिग्युमेंट होता आणि हा आउटर इंटिग्युमेंट आहे. हा आउटर इंटिग्युमेंट आणि हा इनर इंटिग्युमेंट. ठीक आहे. आणि इथं एक ओपनिंग दिसते तुम्हाला, ओपनिंग. दिस इज कॉल्ड एज द मायक्रोपाईल. याला आपण काय म्हणतो? मायक्रोपाईल म्हणतो. हा आतमधला पार्ट याला आपण म्हणतो न्यूसेलस. आपण रिप्रोडक्शन मध्ये एकदम डेप्थ मध्ये पाहणार आहोत, आता पाहण्याची गरज नाही, फक्त समजण्यासाठी सांगतोय. फर्टिलायझेशनच्या नंतर काय होतं? फर्टिलायझेशनच्या नंतर हा मायक्रोपाईल ऍज इट इज बाकी असतो. इनर इंटिग्युमेंट हा टेगमन मध्ये कन्वर्ट होतो आणि आउटर इंटिग्युमेंट हा टेस्टा मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. हे फर्टिलायझेशन नंतर आहे. इनर इंटिग्युमेंट कन्वर्ट्स इनटू द टेगमन आणि आउटर इंटिग्युमेंट कन्वर्ट्स इनटू द टेस्टा. ठीक आहे. मायक्रोपाईल ऍज इट इज बाकी असतो सीड डेव्हलप झाल्यानंतर, म्हणून इथे तुम्हाला काय दिसतोय? हा मायक्रोपाईल दिसतोय. ठीक आहे. या सीडला मी ओपन केलं. ओपन केल्यानंतर हे 2 कॉटिलिडॉन तुम्हाला अशा पद्धतीने दिसत आहेत. ओपन केले हे 2 कॉटिलिडॉन. तुम्ही तुमच्या घरी हरभरा घेऊ शकता, पी घेऊ शकता किंवा शेंगदाणा घेऊ शकता. त्याला ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये स्ट्रक्चर अशा पद्धतीने दिसेल. इथं हा जो स्ट्रक्चर आहे, या ठिकाणी मध्यभागी असा एम्ब्रियोनल ऍक्सिस तयार झालेला असतो. हा मध्यभागी एम्ब्रियोनल ऍक्सिस आहे. ठीक आहे. एम्ब्रियोनल ऍक्सिस हा वरतीला पार्ट असतो, दॅट इज प्लुम्बल, आणि हा खालचा पार्ट असतो, दॅट इज ए रॅडिकल. हा काय असेल? प्लुम्बल. दिस इज ए प्लुम्बल अँड दिस इज ए रॅडिकल. ठीक आहे. तुम्हाला माहित आहे सीड जर्मिनेशन नंतर प्लुम्बल हा शूट मध्ये कन्वर्ट होतो आणि रॅडिकल हा रूट मध्ये कन्वर्ट होतो.
हा कॉटिलिडॉन आहे, कॉटिलिडॉन 1 आणि हा कॉटिलिडॉन 2. डायकॉट सीड मध्ये अशा प्रकारची कंडिशन आहे. आपण हे जे पाहतोय हा कोणासाठी पाहतोय, आपण हे डायकॉट सीड साठी पाहतोय. ठीक आहे. आता रॅडिकल जो आहे, रॅडिकल आणि एम्ब्रियोनल ऍक्सिसचा मधला पार्ट जो असेल त्याला आपण म्हणतो हायपोकॉटिल. वी कॉल इट हायपोकॉटिल. आणि प्लुमेल आणि रॅडिकल या प्लुमेल आणि एम्ब्रियोनल ऍक्सिस या दोघांच्या मधला पार्ट असेल त्याला म्हणतो इपिकॉटिल. ठीक आहे. हे कॉटिल्स जे आहेत, सॉरी मी थोडस चुकलोय, रॅडिकल आणि एम्ब्रियोनल ऍक्सिस, दिसते एम्ब्रियोनल ऍक्सिस, ठीक आहे. रॅडिकल आणि एम्ब्रियोनल ऍक्सिस मधला पार्ट त्याला आपण इपिकॉटिल म्हणतो. वी कॉल्ड इट इपिकॉटिल. ठीक आहे. प्लुमेल आणि एम्ब्रियोनल ऍक्सिस मधला जो पार्ट आहे त्याला आपण हायपोकॉटिल म्हणतो. वी कॉल्ड इट हायपोकॉटिल. ठीक आहे. तर कॉटिलिडॉन वेगळं असतं, इपिकॉटिल आणि हायपोकॉटिल वेगळं असतं. हे झालं अबाउट दी डायकॉट सीड. ठीक आहे. आता तुम्ही इथे ऑब्झर्व करा, मी जे तुम्हाला समजून सांगितलेलं आहे ते सगळं या ठिकाणी आहे. आता इथे तुम्हाला ही जी फिगर दिसते ना, ही फिगर आहे दॅट इज अ मोनोकॉट सीड. ठीक आहे. आधी आपण यांना डिफरन्शिएट करूया. मोनोकॉट सीड मी तुम्हाला सांगतो त्याच्या पूर्वी आता मी तुम्हाला सगळं जे काही सांगितलं हे तुमच्या समोर आहे, याला काही रिपीट करण्याची गरज नाही. पण इथे या तुम्ही, ही फिगर पहा. आता ही फिगर पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल. 2 कॉटिलिडॉन दिसतंय, रॅडिकलला हायपोकॉटिल दिसतंय. हा मी आधीच बरोबर होतो, नंतर मी चुकवलंय, त्यासाठी मला मी सॉरी म्हणतो. आधी बरोबर होतो, बरोबर आहे. रॅडिकल आणि एम्ब्रियोनल ऍक्सिस दोघांच्या मध्ये हायपोकॉटिल आहे. प्लुमेल आणि एम्ब्रियोनल ऍक्सिस दोघांच्या मध्ये इपिकॉटिल आहे. ठीक आहे. इपिकॉटिल आणि हायपोकॉटिल तुम्हाला आता क्लिअर झालेलं असेल. तर हे डायकॉट सीड आहे. ठीक आहे. आता यामध्ये आणखीन एक पार्ट आहे दॅट इज हायलम. इथं हायलम दिसतंय. आता हायलम कसं समजून घेणार, हायलम समजण्यासाठी मी तुम्हाला आणखीन थोडस फिगर मध्ये क्लिअर करतो. सियर हा अॅनाट्रोपस ओव्हल आता तुमच्या समोर काढतोय. दिस इज अ अॅनाट्रोपस ओव्हल. हा अॅनाट्रोपस ओव्हल आहे. इथं हा मायक्रोपाइल, हे तुमचं आउटर इंटिग्युमेंट, हा इनर इंटिग्युमेंट. इथं दिसतंय तुम्हाला हा जो पार्ट आहे, हा पार्ट ओव्हलचा स्टॉक आहे. दिस इज स्टॉक ऑफ ओव्हल. मी आधीच्या स्ट्रक्चर तुम्हाला स्टॉक ऑफ ओव्हल दाखवलेलं नाही. आधीचं स्ट्रक्चर जर आपण घेतलं तर सेम ऍज इट इज आपण करू शकतो. हा न्यूसेलस, असा आपण स्टॉक काढू शकतो. स्टॉक ओव्हलला ज्या ठिकाणी कनेक्टेड असतं, दिस इज अ बॉडी ऑफ ओव्हल, याला आपण ओव्हलची बॉडी म्हणतो. अँड दिस इज अ स्टॉक ऑफ ओव्हल. ओव्हलचा स्टॉक आहे त्याला आपण फ्युनिकल पण म्हणतो. वी कॉल्ड इट फ्युनिकल. या दोघांच्या मध्ये कनेक्ट करणारा जो पार्ट आहे वी कॉल्ड इट हायलम. याला आपण काय म्हणतो, हायलम. सीड डेव्हलपमेंट नंतर हायलमही दिसतं आणि आपल्याला मायक्रोपाइल पण दिसतं. ठीक आहे. मग इथं तुम्हाला दिसतंय पहा, या ठिकाणी तुम्हाला हा हायलम पाहायला भेटतोय. सी दिस इज अ हायलम. या ठिकाणी पण पाहायला भेटतोय हायलम. ठीक आहे. बाकीचं स्ट्रक्चर मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे. आता मोनोकॉट एम्ब्रिओ आधी समजून सांगतो, मग नंतर आपण पुढं लिग्युमिनस आणि नॉन लिग्युमिनस सीड पाहूया. ठीक आहे. नाव सी हियर, मोनोकॉट एम्ब्रिओ सांगतो. मोनोकॉट एम्ब्रिओ काय असतं? ठाकरे सृष्टी काही लिहू नको. मोनोकॉट एम्ब्रिओ, मोनोकॉट सिंगल कॉटिलिडॉन आहे. ठीक आहे. देर इज अँड सिंगल कॉटिलिडॉन. सिंगल कॉटिलिडॉन असल्या कारणानं हा एम्ब्रिओ या पद्धतीने दिसेल तुम्हाला.
ठीक आहे. आणि याचे दोन पार्ट झाले. देर आर टू पार्ट्स. हा खालचा पार्ट जो आहे इट इज अ एम्ब्रियो. इट इज अ एम्ब्रियो. हा वरतीला पार्ट आहे याला आपण एंडोस्पर्म म्हणतो. किंगडम आणि प्लांटीच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलंय एंडोस्पर्म. अँजिओस्पर्म मध्ये एंडोस्पर्म जो आहे तो न्यूट्रिशियस असतो. काय असतो तो? न्यूट्रिशियस. याच बेसिसवरती आपल्याला लिग्युमिनस आणि नॉन लिग्युमिनस सीड पाहिजे आहेत. ठीक आहे. त्याला आपण अल्ब्युमिनस आणि एक्स अल्ब्युमिनस सीड पण म्हणतो. एंडोस्पर्मच्या बेसिसवरती. एंडोस्पर्म हा काय करतो? एम्ब्रियोला डेव्हलप करण्याचं काम करतो. काय करतो हा? एम्ब्रियोला डेव्हलप करण्याचं काम करतो. न्यूट्रिशियस असल्या कारणाने एम्ब्रियो एंडोस्पर्म करून काय करतो? न्यूट्रिशन घेतो आणि डेव्हलप होतो. ठीक आहे. आता या ठिकाणी हा जो एंडोस्पर्म आहे हा एंडोस्पर्म एका प्रोटीनाशियस लेयरनं कव्हर्ड झालाय. दिस इज कव्हर्ड बाय ए प्रोटीनाशियस लेयर. त्याच पद्धतीने हा जो खालचा एम्ब्रियो आहे इट इज ऑल्सो कव्हर्ड बाय ए प्रोटीनाशियस लेयर. ठीक आहे. या ठिकाणी जो प्रोटीनाशियस लेयर आहे तर याला आपण म्हणतो स्कुटेलम. आणि इथे असलेला हा जो प्रोटीनाशियस लेयर आहे याला आपण म्हणतो अल्युरॉन लेयर. इट इज कॉल्ड ॲज द अल्युरॉन लेयर. ठीक आहे. एम्ब्रियो सिंगल कॉटिलेडॉन असल्या कारण आपल्याला डबल पाण्याची गरज नाहीये. पण याच्यामध्येच पहा इथं असतं हा प्लुमल. दिस इज ए प्लुमल. आणि इथे असतं हा रॅडिकल. बोथ आर कवर्ड बाय ए लेयर. वरती आहे कव्हरिंग दॅट इज कॉल्ड ॲज द कोलिओप्टाइल. याला आपण म्हणतो कोलिओप्टाइल. ठीक आहे. आणि याला एक लेयर असतो विच इज कॉल्ड ॲज कोलिओरायझा. इट इज कॉल्ड ॲज कोलिओरायझा. कोलिओप्टाइल द लेयर ऑफ प्लुमल. कोलिओरायझा, रायझा म्हणजे रूट म्हणजेच रॅडिकल. कोलिओरायझा इट इज अ लेयर ऑफ रॅडिकल. ठीक आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट एम्ब्रियो. हा झाला मोनोकॉट एम्ब्रियोचं स्ट्रक्चर. ठीक आहे. हाच स्ट्रक्चर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला होता. सियर हा स्ट्रक्चर आहे पहा. दिसतंय तुम्हाला क्लिअरली? स्कुटेलम अल्युरॉन लेयर पण दिसतंय. वरती एंडोस्पर्म आहे, खाली एम्ब्रियो आहे. आणि एम्ब्रियो म्हणजे तुम्हाला दिसतंय इथं या ठिकाणी प्लुमेल कोलिओप्टाइल आणि रॅडिकल साठी कोलिओरायझा तुम्हाला क्लिअरली दिसतो आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होत आहेत. दिस इज अबाउट दी मोनोकॉट एम्ब्रियो. ध्यानात ठेवा मोनोकॉट आणि डायकॉट एम्ब्रियो तुमच्या ध्यानात राहणं गरजेचं आहे. एक्झाम मध्ये यांच्या स्ट्रक्चर सह तुम्हाला प्रश्न विचारलेली आहेत. ठीक आहे. चला नाउ नेक्स्ट वन इज स्ट्रक्चर ऑफ डायकॉट सीड. आता इथं डायकॉट सीडचं स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. पण आता इथे पहा तुम्ही. इन सम सीड्स सच एज कॅस्टर द एंडोस्पर्म इज फॉर्म ड्यू टू डबल फर्टिलायझेशन. इट इज अ फूड स्टोरिंग टिश्यू. एंडोस्पर्म साठी मी तुम्हाला सांगितलं. इन प्लांट सच एज बीन, ग्राम अँड पी. ध्यानात ठेवा हे एक्झाम्पल तिन्ही पण. इन प्लांट सच एज बीन, ग्राम अँड पी द सीड आर नॉन एंडोस्पर्मस. कसे आहे? नॉन एंडोस्पर्म. याला आपण नाव देतो एक्स अल्ब्युमिनस सीड. याला आणखीन काय नाव देतो? एक्स अल्ब्युमिनस सीड. ठीक आहे. आणि आणखीन एक नाव आपण याला देतो दॅट इज नॉन लिग्युमिनस सीड. ठीक आहे. यांच्यामध्ये लिग्युम बाकी राहत नाही. याचं कारण आहे की जेव्हा सीड डेव्हलप होतो किंवा एम्ब्रियो डेव्हलप होतो तर त्यावेळेस कंप्लीट एंडोस्पर्म वापरून घेतला जातो. काय होतं यांच्यामध्ये? कंप्लीट एंडोस्पर्म वापरून घेतला जातो. पहा इथं एंडोस्पर्म इज नॉट सीन इन मॅच्युअर सीड बिकॉज इट इज युज्ड ड्युरिंग, काय केलं गेलं? युज्ड ड्युरिंग डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट मध्ये पूर्णपणे वापरून घेतलं. म्हणून यांच्यामध्ये आता अल्बुमिन बाकी राहणार नाही किंवा एंडोस्पर्म बाकी राहणार नाही. अशा सीड्सला आपण नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड असं म्हणतो. एक्झाम्पल तुमच्या समोर आहे कॅस्टर सीड, बीन सीड आणि ग्राम सीड. ठीक आहे. यावरती प्रश्न विचारलेला आहे नीट मध्ये ऑलरेडी.
त्याच्यामुळे प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे, प्रत्येक लाईन या ठिकाणी महत्वाची आहे, याला आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढे पाहूया एंडोस्पर्मिक सीड. जनरली मोनोकॉट सीड आर एंडोस्पर्मिक, तसं जनरली डायकॉट सीड हे नॉन एंडोस्पर्मिक होतं आणि इथं जनरली मोनोकॉट सीड आर एंडोस्पर्मिक, पण काही मोनोकॉट आहेत जे नॉन एंडोस्पर्मिक आहेत. ठीक आहे, बट सम आर नॉन एंडोस्पर्मिक. एक्झाम्पल ऑर्किड. लगेच तुमच्या समोर एक्झाम्पल आलं. प्रश्न जर तुम्हाला विचारलं की कोणतं मोनोकॉट असं आहे, कोणतं मोनोकॉट असं आहे की जो नॉन एंडोस्पर्मिक आहे, तर तो कोणता आहे? ऑर्किड. ठीक आहे. इन सिरियल्स लाईक मेज the seed coat is membranous. Seed coat कसा आहे? membranous, and generally fused with the fruit wall. Generally fused with the fruit wall. The endosperm is bulky and stored food. Bulky म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारच्या सीडला आपण एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतो. आणि स्टोर्ड फूड मटेरियल. ठीक आहे, बाकी स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले. The outer covering of endosperm is separate the embryo by a protein layer called as the alluron layer. यावरती नीट मध्ये प्रश्न होता, सॉरी AIPMT मध्ये प्रश्न होता. अल्युरॉन लेअर जो आहे तो कशापासून तयार झालाय? तर कशापासून तयार झालाय? इट इज बाय प्रोटीन. कशापासून तयार झालाय तो? इट इज बाय प्रोटीन. हे प्रोटीनच्या सहाय्याने किंवा प्रोटीन्स पासून हा तयार झालेला आहे. ठीक आहे. The embryo is small and situated in a groove at one end of the endosperm. हा groove आहे एंडोस्पर्मच्या एका एंडला. It consists of one large and shield-shaped cotyledon known as the scutellum and a short axis with a plumule and a radicle. ठीक आहे, हा ऍक्सिस ज्या ठिकाणी काय आहे? प्लुमेल आणि रॅडिकल प्रेझेंट आहे आणि हा कम्प्लीट पार्ट स्कुटेलम आहे, म्हणून स्कुटेलमलाच कॉटिलेडॉन असं म्हटलं जातं. खरं तर स्कुटेलम हा कॉटिलेडॉनला कव्हर करतं, पण तरी सुद्धा स्कुटेलमला काय म्हटलं? कॉटिलेडॉन म्हटलं जातं. The plumule is protected in a sheath called as a coleoptile and radicle is protected in a sheath called as the coleorhiza. हे मी डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द फ्रूट अँड सीड्स. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया. सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ ए टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट. टेक्निकल डिस्क्रिप्शन म्हणजे काय? तर फ्लॉवरिंग प्लांट मध्ये प्रेझेंट असलेले जे काही फ्लॉवर मध्ये प्रेझेंट असलेले जे काही वर्ल्स आहेत, तर हे जे वर्ल्स असतील या वर्ल्सची अरेंजमेंट कशी आहे. ठीक आहे, त्यासाठी एक स्पेसिफिक त्याचं फॉर्म्युला तयार केला जातो, ज्याला आपण फ्लॉवरिंग फॉर्म्युला म्हणतो किंवा फ्लॉवरिंग स्ट्रक्चर असं म्हणतो. तर ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे, त्याला आपण सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन असं म्हणतो. याची गरज आपल्याला फॅमिलीज डिफरन्शिएट करण्यासाठी गरजेचं पडतं. ठीक आहे, चला पाहूया आपण सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन. पहा मग सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्रामच्या सहाय्याने डिफरन्शिएट होते. फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्रामच्या सहाय्याने काय होते? हे डिफरन्शिएट केली जाते. ठीक आहे, मग फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्राम कशा पद्धतीने काढलं जातं यासाठी तुम्हाला आधी त्यांचे साइन माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला साइन कोणकोणत्या प्रकारचे दिले जातात ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आधी हे काय आहे हे तुम्हाला क्लिअर करतो. द प्लांट इज डिस्क्राइब्ड. The plant is described beginning with its habit, vegetative character and then floral character. Plant ला डिस्क्राइब करत असताना त्याच्या हॅबिटॅट वरून, त्याच्या व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स वरून आणि फ्लोरल कॅरेक्टरिस्टिक बेसिस वरती आपण त्याला डिस्क्राइब करतो. मग देन फ्लोरल डायग्राम अँड फ्लोरल फॉर्म्युला आर प्रेझेंटेड. मग फ्लोरल कॅरेक्टर मध्ये नेमकं काय येतं? तर फ्लोरल डायग्राम आणि फ्लोरल फॉर्म्युला येतो. ठीक आहे, फ्लोरल फॉर्म्युला जो आहे, फ्लोरल फॉर्म्युला हे या पद्धतीने आहे जे तुमच्या समोर दिसतंय. ठीक आहे, दिसतंय तुम्हाला असं? हे तुम्हाला आत्ता कळणार नाहीये, हे तुम्हाला आता कळणार नाही, फक्त मी तुम्हाला क्लिअर करतो. इथं पहिला जो दिलेला आहे हा स्ट्रक्चर, हा जो पहिला स्ट्रक्चर दिलेला आहे ही त्याची सिमेट्री आहे. काय आहे? ही फ्लावरची सिमेट्री आहे. ठीक आहे, त्यानंतर हे दुसरं जे दिले आहे त्याचं सेक्स आहे, तो बायसेक्शुअल आहे की मोनोसेक्शुअल आहे. ठीक आहे, त्यानंतर ही तिसरं दिलेलं आहे ते आहे त्याचं कॅलिक्स. हे काय आहे? त्याचं कॅलिक्स. ठीक आहे, हे आहे त्याचं करोला. म्हणजे त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये सेपल्स असतात, किती प्रमाणामध्ये पेटल्स असतात. दिस इज अबाउट द अँड्रोशियम.
अँड्रोशियम मध्ये किती स्टॅमेन्स आहेत इथं दिलेलं आहे आणि दिस इज अबाउट द गायनोशियम. ठीक आहे, गायनोशियम मध्ये ही जी लाईन तुम्हाला दिसते ती खाली आलेली, याचा अर्थ ओव्हरी सुपेरियर आहे. हीच लाईन वरती असेल तर याचा अर्थ ओव्हरी इन्फेरियर आहे. आणि तो दोन जे दिले हे काय आहे, नंबर ऑफ कार्पेल्स आहेत. हे काय नंबर ऑफ कार्पेल्स आहेत. त्याला बाहेरून काय केलंय, बाहेरून त्याला कंस दिलेला आहे इथं. हे कशामुळे आहे तर इफ इट इज फ्युज्ड, म्हणजे कसं असेल, सिंक कार्पस आहे की अपोकार्पस ते पाहण्यासाठी. मग असं दिलेलं आहे, याला बाहेरून या पद्धतीने दिले, याचा अर्थ सिंक कार्पस, आणि असं नसेल तर अपोकार्पस. ठीक आहे, समजते. या पद्धतीने फ्लोरल फॉर्म्युला आहे. इथे तुम्हाला फ्लोरल डायग्राम दिसते ब्रासिकेसी फॅमिलीची. ठीक आहे, फ्लोरल डायग्राम तुम्ही पाहताय की फ्लावरचे सगळे व्हॉल्स कसे अरेंज्ड आहेत. सर्वात बाहेर तुम्हाला दिसते कॅलिक्स, त्यानंतर नंबर लागतो करोलाचा, याच्यातून तुम्हाला त्याचं इस्टिमेशन पण क्लिअर होईल. त्यानंतर नंबर लागतो अँड्रोशियमचा आणि नंबर लागतो गायनोशियमचा. ठीक आहे, या पद्धतीने हे मदर ऍक्सिस आहे. तर या पद्धतीने आपण यांना डिफरन्शिएट करतो. मग हे डिफरन्शिएट करण्यासाठी तुम्हाला साइन माहित असणं गरजेचं आहे. म्हणून आपण याचे साइन्स पाहूया, डिफरंट टाइप ऑफ साइन्स या ठिकाणी पाहूया. ऋतिका नागपुरे कोण आहे आणि हे माकडा काय प्रकार आहे? ऋतिका नागपुरे, हा, व्हॉट इज दिस, एक्सप्लेन मी. आणि सांगितलं नाही तर मी इथं हे करेल, तुला रिमूव्ह करून टाकेल. ठीक आहे, मग पुढे जाऊया आपण आता. सिम्बॉल युज्ड इन द फ्लोरल फॉर्म्युला. फ्लोरल फॉर्म्युला मध्ये जे जे सिम्बॉल वापरले जातात ते. मीटिंग आता बंद होईल कारण 40 मिनिटं पूर्ण होतात. परत तुम्ही कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे, नाउ सी हियर सिम्बॉल युज्ड इन द फ्लोरल फॉर्म्युला. आणि याला चांगल्या पद्धतीने ऑब्झर्व पहा. फ्लोरल फॉर्म्युला मध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स वापरले जातात. ठीक आहे, मग जे सिम्बॉल्स आहेत ते कसे आहेत. बी आर जर असेल तर याचा अर्थ आहे फ्लावर ब्रॅक्टिएट आहे. के कॅलिक्सला रिप्रेझेंट करतं, सी करोलाला रिप्रेझेंट करतं, पी पेरियांथला रिप्रेझेंट करतं, ए अँड्रोशियमला रिप्रेझेंट करतं, जी रिप्रेझेंटिंग द गायनोशियम. जीच्या खाली लाईन असेल तर सुपेरियर ओव्हरी आणि जीच्या वरती लाईन असेल तर इन्फेरियर ओव्हरी. इथं पहा मेल आणि फिमेल तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, बायसेक्शुअल साठी आपण या पद्धतीचं साइन वापरतो. बायसेक्शुअल साठी या पद्धतीचं साइन वापरतो. इथे पहा या ठिकाणी तुम्हाला सिमेट्री दिसते. आता तुम्हाला हे कंप्लीट सर्कल आणि त्याच्यामध्ये प्लस साइन जर दिसत असेल समजायचं ऍक्टिनोमॉर्फिक, आणि सिमेट्री आपण झायगोमॉर्फिक किंवा बायलॅटरल सिमेट्री या पद्धतीने पाहतो, ज्याच्यामध्ये पर्सेंटेजचं साइन असतं. ठीक आहे, जर समजा तुम्हाला या ठिकाणी ब्रॅकेट दिलेलं असेल तर याचा अर्थ फ्युजन आहे. ठीक आहे, आणि ब्रॅकेट नसेल तर याचा अर्थ काय आहे, फ्री आहे. आणि अडेजन साठी वरती काय केलं जातं, या पद्धतीची लाईन. आता अडेजन कसं दाखवणार तुम्हाला मी पहा, गॅमोसेपॅलस गॅमोपेटॅलस असं काहीतरी प्रकार सांगितला होता. गॅमोसेपॅलस गॅमोपेटॅलस म्हणजे सेपलला फ्युज्ड आहे, पेटलला फ्युज्ड आहे. म्हणजे तुम्ही पहा समजा करोला हा अँड्रोशियम हा करोलाला फ्युज असेल तर पहा अडेजन या पद्धतीने दाखवतात असं. ठीक आहे, हे अडेजन आहे. आता तुम्हाला जे दाखवलेलं आहे हा फॉर्म्युला, हा मागे आताच तुम्हाला दाखवलं ब्रासिकेसी फॅमिलीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, या पद्धतीने फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्राम तयार केली जाते. समजतंय? याच्यामध्ये फक्त साइन तुम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. त्या साइन नुसार प्रत्येक प्लांटला तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. म्हणजे एखादा प्लांट तुम्हाला आयडेंटिफाय करायचा आहे तर तुम्ही फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्रामच्या सहाय्याने प्लांटला आयडेंटिफाय करू शकता. म्हणजे हे प्लांट कोणत्या फॅमिलीमध्ये येतं हे तुम्ही काय करू शकता, आयडेंटिफाय करू शकता. ठीक आहे,
चला पुढे जाऊया आपण आता. आपण अजून सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन मध्ये आहोत. फ्युजन मी तुम्हाला सांगितलं काय आहे. आता हेच या ठिकाणी डिफरन्शिएट त्यांनी हे करून दिलेलं आहे, एक्सप्लेन करून सांगितलंय. नाउ वी हॅव टू सी दी सम डिफरंट फॅमिलीज, इम्पॉर्टंट फॅमिलीज. तुम्हाला सांगितलंय फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्राम काय आहे. ठीक आहे, चला फ्लोरल डायग्राम एकदा आणखीन तुम्हाला सांगतो. फ्लोरल फॉर्म्युला तुम्हाला सांगितलंय, फ्लोरल डायग्राम परत एकदा सांगतो. सी या कॅलिक्सचे अरेंजमेंट दिसते तुम्हाला इथं. आता या कॅलिक्सला जर तुम्ही बघितलं, इथं कॅलिक्सच्या अरेंजमेंटला जर बघितलं तर तुम्ही सांगू शकता इस्टिमेशन कसं आहे. हा दोन पूर्णपणे आतमध्ये आहे आणि दोन पूर्णपणे बाहेर आहे. कोणतं इस्टिमेशन असेल हे? टेल मी द आन्सर इन चॅट बॉक्स. ट्विस्टेड कसं असेल? ट्विस्टेड मध्ये ओव्हरलॅपिंग असतं, इथं ओव्हरलॅपिंग नाही दिसत आहे. तुम्ही पहा ना, ओव्हरलॅपिंग कधी होईल? इथे इम्ब्रिकेट. हा एम्ब्रिकेट. हे दोन ओव्हरलॅप आहे पण हे दोन ओव्हरलॅप नाही. ठीक आहे, एम्ब्रिकेट इस्टिवेशन असेल. कोणतं असेल? हा एम्ब्रिकेट इस्टिवेशन. आता आतमध्ये पहा, आतमध्ये पहा करोलाकडे बघा कसं इस्टिवेशन दिसतोय. लेक्चर चालू होता, काय करायचं होतं? कोणाचं तरी बोलणं चालू आहे, माईक बंद करा. हा चला याचं सांगा मला, करोलाचं. वॉल्वेट इस्टिवेशन आहे, बरोबर ना? हा ठीक आहे, वॉल्वेट इस्टिवेशन समजते म्हणजे तुम्हाला याचा अर्थ. वॉल्वेट. व्हेरी गुड. चला मग आता तुम्ही याला ओळखू शकता. मग आता फॅमिलीज पाहूया आपण. फॅमिलीज हा शेवटचा पॉइंट आहे ह्या चॅप्टरचा. ठीक आहे, पहिली फॅमिली आपण सुरू करूया, दॅट इज अन फॅमिली फॅबेसी. ठीक आहे, याचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आणि मग नंतर त्याचं फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्राम आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, फॅमिली फॅबेसी काय आहे? सी हियर, this family was earlier called as Papilionoidae. काय म्हटलं याला? आधी काय म्हणत होते? पॅपिलोनॉइडी. पॅपिलोनोचियस आपण एक प्रकारचं इस्टिमेशन पाहिलं होतं पहा, ज्याला आपण वेक्झिलरी इस्टिमेशन म्हटलंय. यावरून क्लिअर होतं की ह्या फॅमिली मधल्या प्लांट्सचं फ्लोरल फॉर्म्युला किंवा फ्लोरल डायग्राम मध्ये हे महत्वाचं की इस्टिमेशन हे काय असेल? वेक्झिलरी किंवा पॅपिलोनेशियस इस्टिमेशन असेल. आणि याची सब फॅमिली आहे दॅट इज लिग्युमिनेसी. सब फॅमिली काय आहे? लिग्युमिनेसी. ठीक आहे, इट इज डिस्ट्रीब्युटेड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. हे त्याचं काय झालं? हॅबिटॅट. दिस इज अ हॅबिटॅट ऑफ फॅमिली फॅबेसी. ठीक आहे, डिस्ट्रीब्युटेड इन ऑल ओव्हर दी वर्ल्ड. पूर्ण जगामध्ये हा डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. चला व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. हा ट्री फॉर्म मध्ये पण येतो. It also comes under the tree form. ठीक है, it also comes under the shrubs, herbs. या फॉर्म मध्ये असतील. हे तीनही फॉर्म याचे भेटतात. म्हणजे हे ट्री पण आहेत, श्रब पण आहेत आणि हर्ब्स पण आहेत. डिफरंट एक्झाम्पल्स त्याचे त्यामध्ये येतील. ठीक आहे, रूट विथ रूट नोडल्स. रूट कसे आहेत? विथ रूट नोडल्स. रूट कशामध्ये फॉर्म होता? मी तुम्हाला याआधी पण सांगितलंय, लिग्युमिनेशियस प्लांट मध्ये त्या ठिकाणी बॅक्टेरिया आहे, तो काय करतो? सिम्बायोटिक असोसिएशनशिप फॉर्म करतो फॉर द पर्पज ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजन फिक्सेशन साठी सिम्बायोटिक असोसिएशनशिप फॉर्म करतो आणि ही सिम्बायोटिक असोसिएशनशिप जी आहे ती एका स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होते, दॅट इज अ रूट नोडल्स. रूट नोडल्स सारख्या स्ट्रक्चर मध्ये काय होते? ती कन्वर्ट होते. ठीक आहे, तर त्याला आपण रूट नोडल म्हणतो. नाउ सेकंड कॅरेक्टर पाहूया आता. सेकंड कॅरेक्टर, स्टेम कसं आहे? याचं स्टेम इरेक्ट आहे आणि काहींमध्ये क्लाइंबर टाइप आहे. इरेक्ट, ज्यांचं स्टेम स्ट्रॉंग असेल त्यांच्यामध्ये इरेक्ट आणि ज्यांचं स्टेम वीक असेल त्यांच्यामध्ये कसं असेल? क्लाइंबर टाइप. लीव्स कसे आहेत? लीव्स अल्टरनेट आहेत, फायलोटॅक्सी आहे. हा हे सगळे कॅरेक्टर मी ऑलरेडी तुम्हाला लीव्स मध्ये म्हणजे प्रत्येक प्रकारामध्ये सांगितलेले आहेत. स्टेम इरेक्ट असणे, क्लाइंबर असणे हेही तुम्हाला सांगितलेले आहे. हे ऑलरेडी जे मागे झालेले आहे, फक्त ते इथं प्लेस करायचं या स्पेसिफिक फॅमिलीज मध्ये. ठीक आहे, मग यांच्यामध्ये लीव्स अल्टरनेट फायलोटॅक्सी शो करतं. ठीक आहे, पिन्नेटली कंपाऊंड आहेत म्हणजे व्हेनेशन. पिन्नेटली कंपाऊंड आहे, लीफचं नेचर पिन्नेटली कंपाऊंड आहे किंवा सिंपल. काही सिंपल आहेत, काही पिन्नेटली कंपाऊंड आहेत.
लीफ बेस जे आहे ते पल्मोनेट बरोबर. टाईप आहे. पल्मोनेट टाईप म्हणजे काय? पल्मोनेट टाईप म्हणजे काय? चला बोला लवकर फास्ट. हे पहा इथं दिसतंय तुम्हाला लीफ बेस पल्मोनेट टाईप दिसतंय इथं, आणि इथं लीफ शॉर्ट झालेत रिड्यूस. चला पल्मोनेट टाईप काय मला लवकर सांगा. यासाठी आपण कन्सेप्ट अभ्यासला होता पल्बिनस. चला कोण बोलेल मला? सायली जाधव, मिस म्यूट करतो तुला. हा, पल्बुनस आपण बघितलं होतं कालच्या लेक्चर मध्ये. कुठे बघितलं होतं? चला बोला लवकर. हू कॅन गिव्ह मी द आन्सर? सगळे कनेक्टेड आहे? सगळ्यांना माझा आवाज पोहोचतोय? येस सर. येस सर. चला मग पल्विनस काय आहे मला हे क्लिअर करा. हो. हार्वे समृद्धी, येस सर. पल्विनस काय आहे? नाही आठवत. मेरखाम, यलमामे, शेलार, सय्यद, कोणी सांगू शकत नाही? व्हॉट इज पल्विनस? पल्विनस आपण पाहिलं होतं. तुमचा हा लीफ ही ब्रांच आहे. Leaf base becomes swollen. हा, मग इतकं उशीर Leaf का लागला base. तुम्हाला बोलायला? हा स्टॉक आहे लीफचा, जो काय असेल स्वेल झाला असेल, असा स्वेल झाला असेल आणि पुढे हा तुमचा लीफ असतो. जेव्हा असं होतं तेव्हा आपण काय म्हणतो त्याला? पल्बुनस. ठीक आहे, पल्बिनस. त्यावेळेस आपण त्याला नाव देतो पल्बिनस. ध्यानात ठेवत चला, घरी अभ्यास करत चला. ठीक आहे, आणि याचे नोट्स काढत चला. मी खूप स्पीड मध्ये घेत नाहीये, प्रत्येक कॅरेक्टर तुम्हाला क्लिअर करत जातोय. मग अल्टरनेट आहे, पिनेटली कंपाऊंड आहे, सिंपल आहे. लीफ बेस हा पल्बिनेट असेल. स्टिप्युलेट आहे, स्टिप्युल सांगितले तुम्हाला, त्याला खाली स्टिप्युल जर असेल तर स्टिप्युलेट. ठीक आहे, लीफ सारखं स्ट्रक्चर आपण ज्याला म्हणतो स्टिप्युल. आणि व्हेनेशन कसं आहे? रेटिक्युलेट आहे. यावरून आपण म्हणणार फॅबेसी फॅमिली इज ए डायकॉट फॅमिली. कोणती फॅमिली आहे ही? डायकॉट प्लांटची फॅमिली आहे. ठीक आहे, चला पुढचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया त्याचे. फ्लोरल कॅरेक्टर. फ्लोरल कॅरेक्टर इथे रेसिमोज आहे. ठीक आहे, सिंगल फ्लॉवर भेटत नाही तर कसं आहे? रेसिमोज आहे, ग्रुप ऑफ फ्लॉवर्स आहेत. ठीक आहे, रेसिमोज म्हणजे इन्फ्लोरोसन्स रेसिमोज टाईप आहे. त्यानंतर फ्लॉवर रेसिमोज मध्ये प्रेझेंट असलेले किंवा इन्फ्लोरोसन्स मध्ये प्रेझेंट असलेले फ्लॉवर कसे आहेत? तर फ्लॉवर बायसेक्शुअल आहे, झायगोमॉर्फिक आहे. हे फ्लोरल कॅरेक्टर. यावरून तुम्हाला काय करायचंय? यावरून तुम्हाला फ्लोरल फॉर्म्युला तयार करायचा आहे. ठीक आहे, फ्लॉवर बायसेक्शुअल आहे, झायगोमॉर्फिक आहे. त्यानंतर कॅलिक्स, सेपल्स 5 आहेत, गॅमोसेपलस आहे. म्हणजे सेपल्स काय असतील? चला कोण सांगतं मला? गॅमोसेपलस म्हणजे सेपल्स काय असतील? तुम्ही दे आन्सर. काय माहिती? काय माहित? युनायटेड. हा, गॅमोसेपलस म्हणजे सेपल युनायटेड. जर पेटल्स असेल आणि गॅमो पेटल्स असेल तर पेटल्स युनायटेड असेल. गॅमो हा वर्ड आपण युनियन साठी वापरतो किंवा फ्युजन साठी वापरतो. कशासाठी वापरतो? फ्युजन साठी. आणि पॉली हा वर्ड आपण कशासाठी वापरतो? फ्री साठी. युनायटेड नाही, फ्री. ठीक आहे, मी तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर केलं होतं. समजा पहा, आता हा एक लीफ आहे, हा लीफ आहे आणि हा फ्युज्ड आहे. पहा, हा फ्यूज आपण असं काढणार म्हणजे याला गॅमो म्हणणार. हेच लीफ मी असं काढेल सियर, याला आपण म्हणणार पॉली. डिफरन्शिएट करता येणं गरजेचं आहे. ठीक आहे, कॅरेक्टर एक एक कॅरेक्टर ध्यानात राहणं गरजेचं आहे. आपण फॅबेसी फॅमिलीमध्ये आहोत आणि त्याचे फ्लोरल कॅरेक्टर पाहत आहोत. त्याच्या फ्लोरल कॅरेक्टरमध्ये इन्फ्लोरेसन्स रेसिमोस टाईप आहे. फ्लॉवर हा बायसेक्शुअल असेल आणि ज्याचं सिमेट्री झायगोमॉर्फिक असेल. कॅलिक्स जे आहे त्याच्यामध्ये 5 सेपल्स आहेत.
गॅमोसेफेलस आहे म्हणजे सेपल्स फ्युज्ड आहेत. इम्ब्रिकेट इस्ट्रिवेशन आहे, इम्ब्रिकेट इस्ट्रिवेशन. चला याच्याद्वारे फ्लोरल डायग्राम पण फॉर्म होते आणि फ्लोरल फॉर्म्युला पण तयार केला जातो. ठीक आहे. करोला घ्या. करोला पेटल्स 5 आहेत. पॉलीपेटलस आहे म्हणजे पेटल्स फ्यूज नाही, फ्री आहे. पॅपिलोनेशियस आहे म्हणजे व्हेक्सिलरी इस्टिवेशन आहे. कन्सिस्टिंग ऑफ पोस्टेरियर स्टँडर्ड, हे कम्प्लीट इस्टिवेशनचं एक्सप्लेनेशन आहे. इस्टिवेशनचं एक्सप्लेनेशन आहे. स्टँडर्ड, विंग्स, कील मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे म्हणजे इथं एक्सप्लेन करण्याची गरज नाही. म्हणजे करोला कसं आहे, पेटल्स 5 आहेत, पॉलीपेटलस आहेत, पॅपिलिओनेशियस आहे. ठीक आहे, पॅपिलिओनेशियस आहे. या पद्धतीचं तुमचा हा करोला आहे. ठीक आहे. अजून कॅरेक्टर कंप्लीट झालेले नाहीत. फ्लोरल कॅरेक्टर अजून बाकी आहे. या इकडं अँड्रोशियम टोटल 10 स्टॅमिन्स आहेत. 10 काय आहे, 10 स्टॅमिन आहे. ठीक आहे, 10 स्टॅमिन्स आहेत आणि हे स्टॅमिन ग्रुप झाले 2 मध्ये म्हणून त्याला आपण काय म्हणतो, डाय अडेल्फस. 2 ग्रुप झाले म्हणून डाय अडेल्फस. अँथर डायथिकस आहे. अँथर कसा आहे, डायथिकस आहे. ठीक आहे, डायथिकस अँथर म्हणजे बाय लोब्ड आहे, 2 लोब त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. गायनोशियम ओव्हरी सुपेरियर आहे, मोनोकार्पिलरी आहे म्हणजे सिंगल कार्पिलर असेल. युनिलॉक्युलर म्हणजे काय, सिंगल चेंबर आहे. ठीक आहे, मी चेंबर तुम्हाला दाखवले होते काल. विथ मेनी ओव्हल्स, या एका चेंबर मध्ये भरपूर ओव्हल आहे. स्टाईल सिंगल आहे, याचं कारण की मोनोकार्पिलरी आहे. आता फ्रूट कडे येऊ. फ्रूट लिग्यूम टाइप आहे. फ्रूट कसा आहे, लिग्यूम टाइप आहे. सीड 1 to many, 1 किंवा त्यापेक्षा जास्त सीड असेल आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे. नॉन एंडोस्पर्मिक सीड म्हणजे एंडोस्पर्म त्याच्यामध्ये प्रेझेंट नाही. ठीक आहे. सो दीज आर ऑल दी फ्लोरल कॅरेक्टर्स. ठीक आहे. आता फ्लोरल कॅरेक्टर्सची बेसिसवरती फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्राम, शॉर्टकट म्हणावं लागेल. फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्राम या बेसिस वरती तुम्ही सगळे कॅरेक्टर त्याचे फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. चला पहा, फ्लोरल फॉर्म्युला मध्ये फ्लावर कसा आहे, झायगोमॉर्फिक आहे, सिमेट्री, बायसेक्शुअल आहे. के फॉर कॅलिक्स, 5 सेपल्स आहेत, फ्यूज्ड आहे. पहा म्हणजे बाहेरून काय दाखवलंय, इथं ब्रॅकेट दाखवलाय. इथं करोला 5 आहे पण कसे आहेत, पॉलीपेटलस आहे म्हणजे सेपरेट. एक पहिला हा काय आहे तुमचा, हे 1 + 2 + 2 बोलण्याचं कारण काय आहे, कारण व्हेक्सिलरी इस्टिवेशन आहे ना. म्हणजे एक हा स्टँडर्ड, दॅट इज व्हेक्सिलम. हे 2 लॅटरल आहेत, दॅट इज विंग. आणि हे 2 काय आहे, कील आहे, ज्याला आपण करिना म्हणतो. आणि फ्यूज्ड आहे. ठीक आहे. तर या बेसिस वरती आपण करोला पाहिला. पुढे अँड्रोशियम 10 आहेत ना टोटल, पहा इथे टोटल 10 आहेत पण 2 आहेत ना डाय अडेल्फस आहे. मग 9 + 1, 9 चा एक ग्रुप आणि 1 चा एक ग्रुप. 9 फ्यूज्ड आहे आणि 1 फ्री आहे. या पद्धतीने डायनोशियम मोनोकार्पिलरी आहे. पहा इथं दाखवले मोनोकार्पिलरी. याला कोणत्याही प्रकारचं ब्रॅकेट दाखवलेलं नाहीये. म्हणजे याचा अर्थ कसा आहे, फ्री आहे. आता इथं तुम्हाला लाईन दिसते खाली जी लाईन दिसते, हे काय डिक्टेट करतं, सुपेरियर ओव्हरी. हा, सुपेरियर ओव्हरी. हे जर वरती असतं तर इन्फेरियर दाखवलं असतं, पण इथे इन्फेरियर ओव्हरी नाही, इथे काय आहे, सुपेरियर ओव्हरी आहे. ठीक आहे. सो दिस इज फ्लोरल फॉर्म्युला. आता फ्लोरल डायग्राम पहा. बाहेर कॅलिक्स आहे, दिस इज अ कॅलिक्स. ठीक आहे. इट इज अ करोला. दिसते तुम्हाला कॅलिक्स, 5 सेपल, 1 2 3 4 5 सेपल्स दिसत आहेत. ठीक आहे. आणि इस्टिवेशन कसं आहे, कॅलिक्स मध्ये इस्टिवेशन कसं आहे, देर इज अन इम्ब्रिकेट इस्टिवेशन. कसं आहे, इम्ब्रिकेट इस्टिवेशन. करोला पहा, तुम्ही पाहता इथं व्हेक्सिलरी इस्टिवेशन. एक मोठा असेल स्टँडर्ड, हा एक व्हेक्सिलम आहे. हे 2 विंग्स आहेत, हा व्हेक्सिलम झाला, हे 2 काय आहेत, विंग्स झालेत. ठीक आहे. आणि हे 2 जे आहेत हे कील झालेत आणि इथं खाली फ्यूज्ड आहे. ठीक आहे. आता आतमध्ये या. हे आहे अँड्रोशियम.
काय आहे अँड्रोशियम. अँड्रोशियमचे दोन ग्रुप आहे पहा. एक हा ग्रुप जो फ्युज्ड आहे आणि एक हा एकटा, म्हणजे 9+1 हे टोटल 9 आहे पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे टोटल 9 आहेत फ्युज्ड आहे. आणि एक जो आहे तो फ्री आहे. हा एक फ्री आहे. आणि आतमध्ये दिसतंय तुम्हाला हा गायनोशियम दिसतोय. गायनोशियम ठीक आहे. आणि गायनोशियम मध्ये सिंगल कार्पेल दिसतोय. सिंगल कार्पेल आणि सिंगल लॉक्युल पण दिसतंय. मोनो कार्पेलरी मोनो लॉक्युलर. ठीक आहे. या पद्धतीने फ्लोरल डायग्राम आपण काढू शकतो किंवा फ्लोरल डायग्रामला आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे. समजतंय का तुम्हाला. फॅबेसी फॅमिली या पद्धतीने आहे. चला समजले इथपर्यंत मला बोला पटकन. टेल मी Yes, आन्सर. sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Now next, economic importance of the Fabaceae family. Fabaceae फॅमिलीचे काय इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहेत पहा. तुमच्या समोर फिगर आहेत पहा. चित्र आहेत. बेंगाल ग्राम, सोयाबीन, ग्राउंडनट, इंडिगोफेरा, सनहेम, सेस्बानिया, लुपिन, स्वीट पी, मोलियाथी, सगळे एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत पहा. आणि त्यांना पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल प्रत्येकाचा काही ना काही फायदा आहे. काही ना काही फायदा आहे. या बेसिसवरती आपण इथं इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स पाहतो. चला काय काय इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स आहे याच्यामध्ये पाहूया आपण. चला फर्स्ट पल्सेस. यांच्यामध्ये आपल्याला पल्सेस भेटेल. पल्सेस तुम्हाला न्यूट्रिशियस असतात. कसे असतात न्यूट्रिशियस. म्हणून डाएट मध्ये पल्सेस असावं असं म्हटलं जातं. डाएट मध्ये पल्सेस असावेत असं म्हटलं जातं. ठीक आहे. मग तुम्हाला माहित पाहिजे पल्सेस कोणते असतात किंवा पल्सेस काय असतात. ठीक आहे. मग पल्सेस मध्ये येतं ग्राम, अरहर, सेम, मूंग अँड सोयाबीन. दीज आर ऑल पल्सेस. हे सगळे काय आहेत पल्सेस आहेत जे भरपूर प्रमाणामध्ये नरिशमेंट करतं आणि किंवा न्यूट्रिशियस आहे ज्याची नरिशमेंट व्हॅल्यू आहे. सेकंड एडिबल ऑइल. काही असे प्लांट आहेत ज्यांच्या सीडचा उपयोग आपण एडिबल ऑइल साठी करतो. सोयाबीन घरी पहा गोड तेल वापरतो आपण. मग सोयाबीन ऑइल पण वापरतो आणि ग्राउंडनट ऑइल पण वापरतो. शेंगदाणा तेल आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे ना. तर हे पण एडिबल ऑइल म्हणून वापरले जातात. पुढे ऍज अ डाय म्हणजे कलर. इंडिगोफेरा हे पहा इथं दिसतंय तुम्हाला. हा इंडिगोफेरा आहे. इंडिगोफेरा युजफुल फॉर द पर्पज ऑफ टू एक्सट्रॅक्ट द डाय. डाय साठी वापरलं जातं. नाव पुढे ऍज अ फायबर. फूड मटेरियल फायबरस असावं असं म्हटलं जातं डायजेशन मध्ये. ठीक आहे. फायबर्स कोणामध्ये जास्त आहे. इथं एक्झाम्पल दिले सनहेम. दिसतंय तुम्हाला इथं एक्झाम्पल सनहेम. मोनोकॉट. हा मोनोकॉट. ठीक आहे. फोडर म्हणजे काय खाद्य. कोणासाठी असतं जनावरांसाठी असतं. सेस्बानिया आणि ट्रिफोलियम हे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. ज्यांचा उपयोग आपण फोडर म्हणून करू शकतो. आणि ऑर्नामेंटल म्हणजे शोभेची झाडे. ऑर्नामेंटल म्हणजे शोभेची झाडे. यामध्ये लुपिन आहे, स्वीट पी आहे. दिसतंय तुम्हाला पहा लुपिन आणि स्वीट पी शोभेची झाडे आहे. दिसायला चांगले दिसतात. त्यानंतर ऍज अ मेडिसिन पर्पजसाठी आहे म्युलियाथी. हा ठीक आहे. ऍज अ मेडिसिन पर्पजेससाठी काय आहे म्युलियाथी आहे. सो दीज आर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ द फॅमिली फॅबेसी. पुढे जाऊया आपण नेक्स्ट फॅमिलीकडे. दॅट इज फॅमिली सोलॅनेसी. तुमचं बटाटा या सोलॅनेसी फॅमिली पैकी आहे. बटाटा जास्त माहित आहे लोकांना म्हणून सोलॅनेसी फॅमिलीला पोटॅटो फॅमिली म्हणतात. पण तसं तुमचे टमाटे पण याच्यातच येतात सोलॅनेसी फॅमिलीमध्ये. पाहूया पहा कोणकोणते येतात. ब्रिंजल पण सोलॅनेसी फॅमिलीमध्ये येतात. पण तरी पाहूया चला आपण याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहूया. इट इज ए लार्ज पोटॅटो फॅमिली. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल नीट मध्ये सर्वात मोठी फॅमिली कोणती. तर कोणती आहे पोटॅटो फॅमिली किंवा सोलॅनेसी. ठीक आहे. पुढे काय झालं. याचं डिस्ट्रीब्युशन आपण मागची फॅबेसी बघितली होती ती सगळीकडे होती. आता याचं डिस्ट्रीब्युशन कुठे आहे. ट्रॉपिक, सब ट्रॉपिक, इव्हन टेम्परेट झोन मध्ये पण भेटतात.
ट्रॉपिक, सब ट्रॉपिक किंवा टेम्परेट झोन मध्ये पण भेटतं. ठीक आहे. आता व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर म्हणजे प्लांटचे कॅरेक्टर आहे. काय काय आहे? मोस्टली हर्ब्स आहेत. ट्री फॉर्म मध्ये हे तुम्हाला भेटणार नाही, म्हणजे मोठे मोठे झाडं यांच्यामध्ये नाहीये. श्रब अँड स्मॉल ट्रीज, हर्ब, श्रब अँड स्मॉल ट्रीज. ठीक आहे. सेकंड, स्टेम कसं आहे? आता हर्ब असल्या कारणाने किंवा श्रब असल्या कारणानं वीक स्टेम आहे म्हणून याला म्हणतात हर्बेशियस. रेअरली उडी आहे, खूप कमी असे प्लांट आहेत ज्यांच्यामध्ये उडी स्टेम भेटेल. एरियल आहे, एरियल म्हणजे सरळ वाढतो. इरेक्ट, सिलेंड्रिकल, अच्छा ब्रांचिंग पण भेटतं स्टेम मध्ये, स्टेम हॅव्हिंग दी ब्रांचिंग. ठीक आहे. सॉलिड आहे, हॉलो आहे. वीक आहे यावरूनच आपण त्याला ओळखतो हॉलो आहे. हेरी आहे, त्याच्या स्टेमला बारीक बारीक हेअर्स असतात पहा, हेरी. त्यानंतर ग्लॅब्रस, अंडरग्राउंड स्टेम इन पोटॅटो. इथं आणखीन एक मॉडिफिकेशन भेटतं, पोटॅटोच्या फॉर्म मध्ये अंडरग्राउंड स्टेम पण भेटतं. दिस इज अबाउट द स्टेम, दिस इज अबाउट द स्टेम. लीव्स, लीव्स साठी फायलोटॅक्सी जी आहे अल्टरनेट आहे, सिंपल आहे, म्हणजे कंपाऊंड लीव्ह याच्यामध्ये भेटत नाही. रेअरली पिन्नेटली कंपाऊंड, जरी भेटलं तर खूप कमी आहेत पिन्नेटली कंपाऊंड असेल. ठीक आहे. एक्स स्टिप्युलेट आहे म्हणजे स्टिप्युल यांना नसतं. पहा इथं लीव्ह स्टिप्युल नाहीये, इथे पण पहा स्टिप्युल नाहीये, एक्स स्टिप्युलेट. व्हेनेशन रेटिक्युलेट आहे. कसं आहे? रेटिक्युलेट व्हेनेशन आहे, म्हणजे मोस्टली डायकॉट फॅमिली याच्यामध्ये भेटेल किंवा डायकॉट प्लांट तुम्हाला या ठिकाणी भेटतील. सो दीज आर ऑल व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स. हे सगळे काय झालेत? व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक झाले. नाउ फ्लोरल कॅरेक्टर. फ्लोरल फॉर्म्युला आपल्याला फ्लोरल कॅरेक्टर सांगतं, पण तरी सुद्धा पहा इनफ्लोरोसन्स. इनफ्लोरोसन्स कसं आहे? सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरोसन्स आहे. कसं आहे? सायमोस. पण काही मध्ये सॉलिटरी पण आहे. मी तुम्हाला दोन्ही क्लिअर केलेत. सायमोस टाइप ऑफ इन्फ्लोरोसन्स आहे, पण काही मध्ये सॉलिटरी पण आहे. दुसरं फ्लावर, बायसेक्शुअल आणि सिमेट्री ऍक्टिनोमॉर्फिक. आता एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये, मागे मी सगळं एक्सप्लेन केलंय. कॅलिक्स 5 सेपल आहेत. गॅमोसेफॅलस आहे. युनायटेड म्हणजे काय? दॅट इज गॅमोसेफॅलस. पुढे दिले परसिस्टंट. फ्रूट जरी तयार झालं तरी असतो. परसिस्टंट म्हणजे फ्रूट जरी तयार झालं तरी कॅलिक्स प्रेझेंट असतं. जिथे परसिस्टंट नाहीये, जिथे परसिस्टंट नाहीये तिथे फ्रूट तयार झाल्यानंतर कॅलिक्स गळून पडतो. पण जिथे परसिस्टंट आहे ना, फ्रूट जरी तयार झालं तरी कॅलिक्स ऍज इट इज बाकी असतो. मँगो, त्यानंतर तुमचा तो ऍपल, खाली त्याचे लीव्स कनेक्टेड आहे, त्याचा अर्थ परसिस्टंट लीव्स असतात त्याचे. वॉल्वेट इस्टिवेशन आहे. इस्टिवेशन कसं आहे? वॉल्वेट. नाउ करोला 5 पेटल आहे, युनायटेड आहे, वॉल्वेट इस्टिवेशन म्हणजे सेम ॲज कॅलिक्स. तसं फॅबेसी मध्ये नव्हतं, पण सोलॅनिसी मध्ये आहे. करोलाचं कंटेंट जे आहे ते सेम ॲज कसं आहे? कॅलिक्स आहे. अँड्रोशियम स्टॅमेन्स 5 आहेत. इपीपेटॅलस आहे. इपीपेटॅलस म्हणजे अँड्रोशियम किंवा स्टॅमेन्स हे पेटलला फ्युज्ड आहे. इथं दाखवलं पहा फ्लोरल फॉर्म्युलामध्ये, इथं दाखवलंय पहा फ्लोरल फॉर्म्युलामध्ये. गायनोशियम बायकार्पेलर आहे म्हणजे 2 कार्पेल. फॅबेसी मोनोकार्पेलरी होता, हा झाला बायकार्पेलरी. सिंकार्पस आहे, तिकडं एकच असल्या कारणाने सिंकार्पसची काही कंडिशन येत नाही. ओव्हरी सुपेरियर आहे, तिकडे पण ओव्हरी कशी होती? सुपेरियर होती. बायलॉक्युलार, फॅबेसी मध्ये युनिलॉक्युलर होती, इथं कशी आहे? बायलॉक्युलार, 2 लॉक्युल्स आहेत. इथं दिसतंय पहा तुम्हाला, इथं तुम्ही फ्लोरल डायग्राम पहा चांगल्या पद्धतीने. इथे मध्यभागी ग्रीन कलरचं दिसतंय पार्टिशन, 2 लॉक्युल्स आहेत. प्लासेंटा सोलन, प्लासेंटा कसं आहे? सोलन. पहा इथं या तुम्ही ग्रीन कलर मध्ये दाखवले, मध्ये प्लासेंटा सोलन आहे विथ मेनी ओव्हल्स, भरपूर प्रमाणामध्ये ओव्हल्स. पहा इथे म्हणजे एका लॉक्युल मध्ये इथं तुम्हाला 5 ओव्हल दिसतात, दुसऱ्या लॉक्युल मध्ये तुम्हाला 5 ओव्हल दिसतात. ठीक आहे. फ्रूट बेरी और कॅप्सूल टाइप आहे. फ्रूट कसं आहे? बेरी और कॅप्सूल टाइप. मागचं लिग्युम टाइप होता, आता कसं आहे? बेरी किंवा कॅप्सूल टाइप. हे ध्यानात ठेवा, कोणत्या फॅमिलीमध्ये फ्रूट कशा प्रकारचे असतात हे ध्यानात ठेवा. सीड्स मेनी, भरपूर आहेत. आणि एंडोस्पर्मस आहे. एंडोस्पर्मस म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये
एंडोस्पर्म प्रेझेंट असतो. व्हेरी गुड. ज्यांच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतो. आता फ्रूट झालं, सीड झालं. तर हे झालं फ्लोरल कॅरेक्टर ऍज वेल ऍज सीडिंग कॅरेक्टरिस्टिक्स. आता तुम्ही फ्लोरल फॉर्म्युला पहा. आपण जे काही फ्लोरल कॅरेक्टर्स पाहिले सगळे कॅरेक्टर इथे आलेत पहा. सर्वात पहिल्या नंबरला आहे पहा, दिसतंय तुम्हाला हा प्लसचा साइन कशासाठी आहे? कशासाठी आहे? काय माहित. ऍक्टिनोमॉर्फी. हे डायरेक्ट काय माहित बोलणार कोण आहे? ऍक्टिनोमॉर्फी. आधी काय करत होते तुम्ही? बाकीच्या लोकांनी आन्सर दिलेत, माळवते झाली, साक्षी झाली, यांनी आन्सर दिलेत. मला काय माहित बोलणारा कोण आहे? म्हणजे आतापर्यंतच्या लेक्चर मध्ये काय केलं मग तुम्ही? सिमेट्री ऍक्टिनोमॉर्फी काय म्हणजे रेडियल सिमेट्री आहे. हे साइन कशाचं आहे? बायसेक्शुअलचं. म्हणजे बायसेक्शुअल फ्लावर झालं. हा साइन के कॅलिक्स साठी आहे. 5 आहेत आणि करोला. सेपल्स 5 आहेत आणि फ्यूज्ड आहेत. करोला पेटल्स 5 आहेत आणि फ्यूज्ड आहेत. अँड्रोशियम टोटल 5 स्टॅमिन आहेत आणि ते कसे फ्री आहेत. आणि दुसरी गोष्ट अँड्रोशियमचे स्टॅमिन हे काय आहेत? अँड्रोशियमचे स्टॅमिन जे आहेत ते काय आहेत? ते या पेटल्सला फ्यूज आहेत. म्हणजे इपी पेटलस कंडिशन दाखवली पहा इथे. इपी पेटलस दाखवली. पुढे गायनोशियम. गायनोशियमला ओव्हरी कशी दिसते? सुपेरियर ओव्हरी. सुपेरियर. 2 कार्पेल्स आहेत आणि ते पण फ्यूज्ड आहे म्हणून तिथे काय दाखवलंय? बाय कार्पेलरी आणि सिंक कार्पस कंडिशन त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेली आहे. ठीक आहे. सो दीज आर ऑल द फ्लोरल कॅरेक्टर्स ऑफ द सोलॅनेसी फॅमिली. चला पुढे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. याचे पण फायदे आहेत. जसं फॅबेसीचे फायदे होते तसं याचे पण फायदे आहेत. ठीक आहे. फूड. टोमॅटो, ब्रिंजल आणि पोटॅटो. सगळे एक्झाम्पल आले तुमच्या समोर. टोमॅटो, ब्रिंजल आणि पोटॅटो ऍज ए फूड आपण खातो, भाज्या बनवतो घरी. स्पाइस, चिली याला पण खातो. ठीक आहे. मिरची याच्यामध्येच येते. त्यानंतर मेडिसिन म्हणून बेलाडोना. प्रश्न विचारलं होतं नीट मध्ये पहा. मेडिसिन म्हणून वापरला जातो बेलाडोना आणि अश्वगंधा. अश्वगंधा तुम्ही बऱ्याच काळापासून ऐकताय घरामध्ये. ठीक आहे. बेलाडोना आणि अश्वगंधा हे 2 ऍज अ मेडिसिन पर्पज वापरलं जातं. त्यानंतर फ्युमिगेटरी. फ्युमिगेटरी म्हणजे फ्यूम फॉर्म करणारं टोबॅको. फ्यूम फॉर्म करणार आहे टोबॅको. आणि पुढे आहे ऑर्नामेंटल म्हणून आहे पेचुनिया. इथे दिसतंय पहा तुम्हाला हा प्लांट पेचुनिया. दोन्हीही दिसत आहेत. दोन्ही पेचुनिया तुमच्या समोर आहेत वेगवेगळ्या कलरचे म्हणून त्याला काय म्हणतात? ऑर्नामेंटल प्लांट्स असे म्हटलं जातं. हे काय आहे त्याचे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. दिस इज अबाउट सोलॅनेसी. नाउ लिलिएसी. थर्ड फॅमिली आहे दॅट इज अँड लिलिएसी. आणि ही शेवटची फॅमिली असणार आहे. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ऍज लिली फॅमिली. याला काय म्हणतो आपण? लिली फॅमिली. म्हणजे सगळे लिली प्लांट याच्यामध्ये येतात. फक्त लिलीज नाही, तुमचं ऑनियन पण याच्यामध्ये येतो. ऑनियन येतं. त्यानंतर तुमचं तो झेंडूचं फूल माहितीये तुम्हाला, सूर्यफूल, हे सगळे याच्यामध्येच येतात लिली फॅमिलीमध्ये. मारीगोल्ड. हा, मारीगोल्ड सगळे याच्यामध्ये येतात लिली फॅमिली. ठीक आहे. एक कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मोनोकॉट. मोस्ट ऑफ द मोनोकॉट प्लांट याच्यामध्ये येतात म्हणून कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ मोनोकॉट. स्टेटमेंट ध्यानात ठेवा. प्रश्न असं विचारलं जाऊ शकतं. दी लिलिएसी फॅमिली इज अ कॅरेक्टरिस्टिक रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ डॅश डॅश. म्हणजे काय येईल? मोनोकॉट. ठीक आहे. इट इज डिस्ट्रीब्युशन वर्ल्ड वाईड. सगळीकडे यांचं काय झालेलं आहे? डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. ठीक आहे. पुढचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहू याचे. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर. पेरिनियल हर्ब विथ अंडरग्राउंड बल्ब, कॉर्म अँड रायझोम. बल्ब, कॉर्म आणि रायझोम मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. फूड स्टोरेज पर्पजेस साठी आपण त्या मॉडिफिकेशन्स मध्ये पाहिलेलं होतं. आणि पेरिनियल काय आहे? हर्ब आहे. वर्षातून बऱ्याच वेळेस फ्रूट किंवा फ्लॉवर येऊ शकतात. सॉरी, वर्षातून एकदाच येतात पण तुम्ही जनरेशन जास्त घेऊ शकतात. पुढे ल्यूज मोस्टली बेसल. ल्यूज कशा आहेत? बेसल म्हणजे खाली असतात. अल्टरनेट व्हेनेशन आहे. सॉरी, अल्टरनेट फायलोटॅक्सी आहे. ठीक आहे. लिनियर, अल्टरनेट लिनियर
त्यानंतर एक्स स्टिप्युलेट म्हणजे स्टिप्युल नाही आणि पॅरलल व्हेनेशन सापडतो. मोनोकॉट आहे म्हणून पॅरलल व्हेनेशन. फ्लोरल कॅरेक्टर पहा. फ्लोरल कॅरेक्टर इन्फ्लोरोसन्स सॉलिटरी पण आहे, सायमोस कंडिशन पण भेटते. ऑफन अम्बेलेट क्लस्टर. क्लस्टर कसं आहे? अम्बेलेट. इथं पहा दिसतंय तुम्हाला अम्ब्रेला शेप, याला म्हणतो आपण अम्बेलेट. अम्बेलेट कंडिशन तुम्हाला पाहायला भेटेल ऑनियन या प्लांट मध्ये, इवन ऑल्सो सनफ्लावर असेल. बरेच याच्यामध्ये येणारे सगळे जे आहेत यांच्यामध्ये तुम्हाला अम्बेलेट कंडिशन पाहायला भेटेल, अम्बेलेट क्लस्टर. ठीक आहे, याला हे इन्फ्लोरेसन्सचं महत्वाचं मॉडिफिकेशन आहे. फ्लावर. फ्लावर कसं आहे? बायसेक्शुअल आणि सिमेट्री ऍक्टिनोमॉर्फिक आहे. पेरियांत आहे पहा, सेपल्स पेटल्स नाहीये. जिथं सेपल्स पेटल्स डिफरन्शिएट होत नाही, कॅलिक्स करोला डिफरन्शिएट होत नाही, तिथं काय आहे? तिथं आहे पेरियांत. देर इज प्रेझन्स ऑफ द पेरियांत. ठीक आहे, आणि पेरियांतला टेपल असतं, जसं कॅलिक्सला सेपल असतं, करोलाला पेटल असतं, तसं पेरियांतला टेपल्स असतं. आणि टोटल 6 आहेत. ठीक आहे, 3+3 हे पहा इथं अरेंजमेंट. हे 3 पूर्णपणे बाहेर दिसत आहेत आणि हे 3 पूर्णपणे आतमध्ये, म्हणून 3+3 म्हटले. आणि फ्युज्ड आहे पहा, इथं फ्युजन दिसतंय, इथं फ्युजन दिसतंय, म्हणून याला कशामध्ये दाखवलेलं आहे? ब्रॅकेटमध्ये दाखवलेलं आहे. ऑफन युनायटेड इंटू ट्यूब वॉल्वेट इस्टिब्युशन. यांचं इस्टिब्युशन कसं भेटतं? वॉल्वेट इस्टिब्युशन. वॉल्वेट म्हणजे काय होतं इथं? वॉल्वेट म्हणजे काय होतं? अल्टरनेट मध्ये येतात ते. ठीक आहे, ओव्हरलॅप झालेले असतात. वॉल्वेट म्हणजे ओव्हरलॅप झालेले असतात. ठीक आहे, फ्लोरल कॅरेक्टर मध्ये पुढे अँड्रोशियम 6 स्टॅमेन आहेत, ते सुद्धा सेम कशासारखे? तुमच्या पेरियांत सारखे डिस्ट्रीब्यूट झाले. गायनोशियम. आता पेरियांत आणि अँड्रोशियम दोन्ही काय आहेत? कनेक्टेड आहेत, म्हणून याला गॅमोटेपॅलस म्हणतात. लिहून घ्या तुमच्याकडे, इथं लिहिलेलं नाहीये. अँड्रोशियमचे स्टॅमिन कसे आहेत? गॅमोटेपॅलस. म्हणजे सॉरी इपिटेपॅलस. इपिटेपॅलस म्हणजे अँड्रोशियमचे स्टॅमिन्स जे आहेत ते काय आहेत? टेपल्सला, पेरियांतला फ्युज्ड आहेत. ठीक आहे. गायनोशियम ट्राय कार्पेलरी. ओव्हरी कशी आहे? ट्राय कार्पेलरी म्हणजे गायनोशियम ट्राय कार्पेलरी 3 कार्पेल्स आहेत. सिंग कार्पस सगळे कार्पेल्स फ्युज्ड आहेत. ओव्हरी सुपेरियर आहे. ट्रायलॉक्युलर म्हणजे 3 चेंबर असतात विथ मेनी ओव्हल्स, भरपूर ओव्हल्स आहेत, आणि एक्झाईल प्लासेंटेशन शो करतं. प्लासेंटेशन कसं आहे? एक्झाईल. आपण लास्ट पाहिलं सोलॅनिसी बेसल प्लासेंटेशन होतं, इथं कोणतं आहे? एक्झाईल प्लासेंटेशन. फ्रूट कॅप्सूल आहेत. लास्ट बघितलं होतं आपण बेरी फॉर्म मध्ये, हे कसं आहे? कॅप्सूल पण आहेत आणि रेअरली बेरी आहेत. सीड एंडोस्पर्मस आहेत, म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतं. ठीक आहे. सो दीज आर ऑल दी फ्लोरल कॅरेक्टर. नाउ त्या बेसिसवरती फ्लोरल डायग्राम आणि फ्लोरल कॅरेक्टर, फ्लोरल फॉर्म्युला आणि फ्लोरल डायग्राम पाहून घ्या. फ्लोरल फॉर्म्युला पहा. ब्रॅक्टिएट आहे, ऍक्टिनोमॉर्फिक आहे, बायसेक्शुअल आहे, पेरियांत आहे, 3+3 फ्युज्ड. अँड्रोशियम इपी टेपॅलस आहे, 3+3 पण फ्युज नाही. आणि गायनोशियम ट्राय कार्पेलरी दिसतंय आणि सिंग कार्पस दिसतंय. ठीक आहे. आणि इथं तुम्ही पहा फ्लोरल डायग्राम. फ्लोरल डायग्राम मध्ये तुम्हाला इस्टिब्युशन पण क्लिअर होते, पेरियांत पण क्लिअर होते. आणि यांना हे पहा, फ्युजन फ्लोरल डायग्राम मध्ये क्लिअरली दाखवलेलं आहे पेरियांत बरोबर. पहा, दिस इज ए स्टॅमेन. हा काय आहे? स्टॅमेन आहे. ठीक आहे. आणि या स्टॅमेनला या ठिकाणी फ्युजन आहे. या स्टॅमेनला पहा, तुम्ही फ्युजन पाहता इथं पेरियांतला, बरोबर. ठीक आहे. आता आतमध्ये आल्यानंतर 3 कार्पेल, 1 2 3 ट्रायलॉक्युलर, 1 लॉक्युल नंबर 2, लॉक्युल नंबर 3, आणि भरपूर प्रमाणामध्ये ओव्हल प्रेझेंट आहे. दिस इज अबाउट द फ्लोरल डायग्राम. ठीक आहे. चला, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. यांच्यामध्ये भरपूर प्लांट ऑर्नामेंटल आहेत. एक्झाम्पल ट्युलिप आणि ग्लोरिओसा. भरपूर प्लांट ऑर्नामेंटल आहेत. एक्झाम्पल काय आहेत? ट्युलिप आणि ग्लोरिओसा. मेडिसिनल आहे. एक्झाम्पल अलोवेरा. दिसते तुम्हाला? एक्झाम्पल तुमच्या समोर आहेत, व्हिज्युअलाइज करा सगळे. व्हेजिटेबल्स मध्ये आहेत अस्परॅगस. व्हेजिटेबल्स मध्ये आहे अस्परॅगस. ठीक आहे. त्यानंतर ऍज अ फूड मटेरियल म्हणून ऑनियन पण आहे. ऍज अ फूड मटेरियल म्हणून काय आहे? ऑनियन आहे. इथं दिलेलं नाहीये. कॉल्चिशिन आहे. कॉल्चिशिन, कॉल्चिकम ऑटोमनेल. कॉल्चिकम ऑटोमनेल माहिती आहे तुम्हाला? सेल डिव्हिजन मध्ये पाहिलं होतं आपण. सेल डिव्हिजन मध्ये पाहिलं होतं एक्स्ट्रॅक्ट. सेल डिव्हिजन जर थांबवायची असेल किंवा स्पिंडल फायबर डिफरन्शिएट होण्यापासून वाचवायचं असेल, थांबवायचं असेल, तर मग काय वापरलं जातं?
कॉल्चिशिन वापरलं जातं ते याच्यापासून एक्स्ट्रॅक्ट केला जातो. सो दिस इज अबाउट द इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ द लिलिएसी. आणि याच बरोबर आपलं हा चॅप्टर पण संपलेला आहे आणि ह्या फॅमिलीज पण संपलेल्या आहेत. तुमच्या सीबीएसई मध्ये किंवा एनसीईआरटी मध्ये इथपर्यंत दिलेलं आहे जे मी पूर्णपणे या ठिकाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. रिलेटेड एमसीक्यूज तुम्हाला सगळेचे सगळे सॉल्व्ह करायचे आहेत आणि सॉल्व्ह करून माझ्याकडे टास्कचे एमसीक्यू सबमिट करायचे आहेत माझ्या व्हॉट्सअपवरती. मी आता चॅप्टर संपलेला आहे म्हणून आता टास्क देणार नाही. तर काय करायचं तुम्ही मला ते व्हॉट्सअपवरती सबमिट करायचं आहे. आणि सेकंड थिंग काय आहे एमसीक्यूज पूर्ण करायचे आहेत. एमसीक्यूज पूर्ण करून आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत उद्या सकाळी 8 वाजेपर्यंत मला तुमचे डाऊट्स द्यायचे आहेत. तुम्हाला ऑलरेडी मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये एमसीक्यूज होतेच. एमसीक्यूज दिल्या कारणानं एमसीक्यूज त्यामध्ये असल्या कारणाने तुम्ही एमसीक्यूज सॉल्व्ह केलेलेच असतील. त्याच्यामुळे मी जास्त वेळ त्यामध्ये घालणार नाही. म्हणजे जास्त दिवस तुम्हाला ते पूर्ण करण्यासाठी देणार